नमस्कार. अकॅडमी लावायची की नाही लावायची या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. जर तुम्हाला अकॅडमी लावायची असेल तर अकॅडमीमधील कोणकोणत्या गोष्टी तुम्ही सर्वात आधी बघितल्या पाहिजे त्या सुद्धा तुम्हाला सांगेल. आणि जर तुम्हाला अकॅडमी नाही लावायची तर तुम्हाला घरी जाऊन सुद्धा कशाप्रमाणे अभ्यास करायचा आहे, कशाप्रमाणे तुम्हाला ग्राउंड करायचं आहे या गोष्टी तुम्हाला व्यवस्थितरित्या सांगेल. आणि अकॅडमी लावायची की नाही लावायची माझं मत सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगून देईल. तर सर्वात आधी बघा, अकॅडमी जर तुम्हाला लावायची आहे तर तुम्हाला सर्वात आधी 2 ते 3 प्रश्न स्वतःला विचारावे लागतील. अकॅडमी मला का लावायची? म्हणजे फक्त स्टडीसाठी मला अकॅडमी लावायची, की ग्राउंडसाठी मला अकॅडमी लावायची, एखादा रील्स वगैरे पाहिला मी, डोंगरवरती चढताय म्हणून मला अकॅडमी वगैरे लावायची. त्यानंतर तिथे किती खर्च येईल आणि एवढा खर्च माझी फॅमिली मला देऊ शकते का? हे 2 ते 3 प्रश्न तुम्ही स्वतःला व्यवस्थित विचारा. त्यानंतर बघू पहिला पॉईंट की तुम्हाला अकॅडमी लावायची. ठीक आहे. असं समजून घेऊ की तुम्हाला अकॅडमी लावायची. आता बघा, कोणतेही कापड दुकान किंवा माझं स्वतःचं कापड दुकान वगैरे राहिलं आणि एखादा ग्राहक वगैरे माझ्या दुकानामध्ये आलेला आहे, मी ग्राहकाला कधी वाईट गोष्टी सांगणार नाही, सर्व चांगल्या गोष्टी सांगतील. म्हणून तुम्ही एखाद्या अकॅडमीमध्ये गेलेले तर एखादा शिक्षक वगैरे तुम्हाला कोणतीही वाईट गोष्ट सांगणार नाही. आता बघा, अकॅडमीला भेट देताना तुम्हाला सर्वात आधी जवळपास 4 ते 5 गोष्टी बघायच्या आहे. त्यातील पहिली गोष्ट आहे की तिथे शिक्षक किती ते चेक करायचे. ठीक आहे. त्या अकॅडमीमध्ये शिक्षक किती ते बघायचा. माझ्या मते कमीत कमी 3 शिक्षक तरी पाहिजे. ठीक आहे. बघा, मराठीसाठी एक शिकवणारा पाहिजे, जी-के-जी-एस साठी एक आणि मॅथ रिजनिंगसाठी एक. अशा सुद्धा अकॅडमी आहे, ज्या अकॅडमीमध्ये सर्व विषय शिकवण्यासाठी एकच शिक्षक आहे. ही गोष्ट अशक्य नाही, पण पाहिजे तेवढं तो टीचर तुम्हाला टॉपचं नॉलेज नाही देऊ शकत. क्लिअर झालं? सर्वात आधी तुम्हाला शिक्षक बघायचे, टीचर किती आहेत ते. त्यानंतर त्या अकॅडमीची स्वतःची जागा वगैरे आहे किंवा नाही ते बघा आणि जवळ ग्राउंड वगैरे आहे की नाही ते पण बघा. 400 मीटरचा ट्रॅक व्यवस्थित बघा. कारण असं होतं की अकॅडमी आपण जॉईन करून घेतो, त्याच्यानंतर त्यांच्याकडे जागा वगैरे ग्राउंडसाठी अवेलेबल नसते. ते 5 ते 6 किलोमीटर तुम्हाला लांब वगैरे घेऊन जातात. ठीक आहे. आणि रोडवर पळवतात. समजलं तुम्हाला? सर्वात आधी टीचर, त्यानंतर त्यांचे ग्राउंड वगैरे. त्यानंतर बघा, त्या अकॅडमीचा हे जे मागचे 2 भरत्या झालेले आहे, 1 ते 2 भरत्यांचा त्यांना रिझल्ट विचारायचा. जे आता मागील भरत्या वगैरे झालेल्या आहे, त्या भरत्यांचा तुमचा रिझल्ट काय? 2 भरत्यांमध्ये तुमची किती मुलं वगैरे लागलेले, कोणत्या जिल्ह्यामध्ये सिलेक्ट वगैरे झाले, हे बिनधास्त विचारायचं. विचारताना काही मनामध्ये डाऊट वगैरे ठेवायचा नाही, कारण आपण त्यांना पैसे वगैरे देतोय. क्लिअर झालं? आणि अकॅडमीमध्ये व्यवस्थित विचारल्यानंतर तुम्ही रिटर्न येताना 2 ते 3 मुलांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे घेऊन यायचा. आणि जर अकॅडमी तुम्हाला जॉईन करायची, त्यांची फी आता बघा, बऱ्याच अकॅडमीच्या लाखो लाखो फी भरायची नाही. डायरेक्टली डोक्यामध्ये ठेवा आणि तुमच्या डोक्यामध्ये हा विचार आणू नका की अकॅडमी लावल्यानंतर माझं सिलेक्शन होऊन जाईल. ठीक आहे. जर 100 मुलं लागलेले आहेत, या 100 मुलांना जर तुम्ही विचारलं तर कमीत कमी 20 किंवा 25 मुलं तुम्हाला अकॅडमीचे भेटतील. ठीक आहे. बाकी 70 ते 75 मुलं सेल्फ स्टडी वगैरे करून लागलेले असतात. क्लिअर झालं? आता अकॅडमीवाले त्यांना ऍडमिशन येताना असं बोलतात की 100% आपला रिझल्ट आहे. 100%चा अर्थ तुम्हाला समजतो का? 30 मुलं जर त्या ठिकाणी ऍडमिशन राहिले ना, तर 30चे 30 पोलीस झाले पाहिजे, त्याला म्हणतात 100%. समजताय तुम्हाला? महाराष्ट्रामध्ये एवढ्या अकॅडमी की त्या अकॅडमीमध्ये लाखो मुलं असतील, प्रत्येक वर्षी तेवढ्या जागा वगैरे निघत नाही. अशा सुद्धा अकॅडमी आहे की त्यातून एका भरतीमध्ये एक मुलगा सुद्धा सिलेक्ट होत नाही. क्लिअर झालं तुम्हाला? जर तुम्हाला अकॅडमी लावायची, त्या अकॅडमीची व्यवस्थित माहिती काढली तुम्ही, त्याच्यानंतर तुम्हाला वाटतंय की हा मी अकॅडमी वगैरे लावू शकतो, त्यांची फी जर 30-40 हजार रुपये राहिली, किती कमीत कमी 30 हजार रुपये जरी फी पकडली, किंवा अशा सुद्धा अकॅडमी आहे लाखो फी आहे त्यांची, आणि अशा सुद्धा अकॅडमी आहे ज्यांची फी प्रत्येक महिन्याला 5,000 किंवा 6,000 रुपये. समजताय तुम्हाला? तशी फी तुम्ही देऊ शकतात. किंवा त्यांनी जर सांगितले की तुम्हाला 6 महिन्याचे, 7 महिन्याचे, 5 महिन्याचे 30,000 रुपये द्यायचे, 1 पेड केले तर 30,000 रुपये, आणि जर 2 हप्ते वगैरे गेले तर तुम्हाला 15-15, 20-20 हजार रुपये द्यावे लागतील 2 हप्ते वगैरे केले. असं जर राहिलं तर बघा, त्यांना क्लिअर सांगा ऍडमिशनच्या वेळेस की आम्ही तुम्हाला या 5,000 रुपये देतोय पहिल्या महिन्याला, 1 ते 2 महिने तिथं राहा, 1 महिना तरी राहा, कमीत कमी 1 महिना राहा. 1 महिना राहिल्यानंतर तुम्हाला समजून जातं की अकॅडमी वगैरे, ही अकॅडमी वगैरे योग्य आहे किंवा नाही, इथलं वातावरण वगैरे कसं आहे ते पण व्यवस्थित समजून जातं. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर झालं? आता माझं मत, जर मला तुम्ही विचारलं की अकॅडमी लावायची की नाही लावायची, तर मी तुम्हाला सरळ शब्दात नाही सांगेल. समजताय तुम्हाला? मला एवढं समजतं, जर मी 1.5 लाख रुपये महिन्याचं जरी कोच वगैरे लावला रनिंगसाठी, तर पळायचं मला आहे. तो कोच मला खांद्यावर घेऊन पळवणार नाही आणि ते व्हॅलिड पकडलं जाणार नाही. क्लिअर? जर मेहनत स्वतःला करायची, घरी राहून जर मला 6 तास मिळत आहे, ते 6 तास जर मी स्टडी वगैरे नाही करते आणि मी विचार करतो की मी अकॅडमीमध्ये गेल्यानंतर ते 6 तास अभ्यास करेल, तर ही चुकीची गोष्ट आहे. जर घरी स्टडी माझं नाही होते, त्याच्या मागचं कारण बघेल की स्टडी माझा घरी का नाही झाला 6 तास. जर माझा रील्स बघण्यामध्ये वेळ गेला असेल, तर मी संध्याकाळपर्यंत ते रील्सचं जे ऍप वगैरे किंवा तेव्हाचे तेव्हा अनइन्स्टॉल मारून देईल. समजताय तुम्हाला?
जर एखादी समस्या वगैरे आहे त्याचं उत्तर मी शोधेल. 1000 मुलांनी जर मला विचारलं की अकॅडमी लावायची की नाही लावायची, तर मी कंडिशन बघून 2 मुलांना सांगेल की हा ठीक आहे, तू अकॅडमी वगैरे लावू शकतो. बाकी 998 मुलांना सांगेल की अकॅडमी लावायची आवश्यकता नाही. क्लिअर झाला? आता कमीत कमी जर तुम्ही 5 ते 6,000 रुपये एखाद्या अकॅडमीला देत असाल महिन्याला, त्यापैकी 1,500 रुपये, 1000 ते 1,500 रुपये स्वतः डाएट वगैरे या, घरी व्यवस्थित प्रॅक्टिस वगैरे करा. जो पैसा मी दुसऱ्यांना देणार आहे, तो पैसा मी स्वतःवरती खर्च करेन. 5,000 रुपये प्रत्येक महिन्याला देणार आहे. त्यापेक्षा मी 1,500, 1000 ते 1,500 रुपये स्वतः घरी डाएट वगैरे आणेल आणि व्यवस्थित प्रॅक्टिस करेल. त्यानंतर बघा 2 ते 3,000चा स्वतःच्या पायामध्ये शूज घालेल, तर 6 महिन्यापर्यंत मला आरामशीर चालून जाईल. क्लिअर झाला? आता जर तुम्ही घरी राहून वगैरे अभ्यास करताय, त्यावर भरपूर व्हिडिओ बनवलेले आहे. मी सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे की घरी तुम्ही सुरुवात वगैरे कशी करायची. ठीक आहे, पोलीस भरतीला तुम्ही शून्यापासून सुरुवात वगैरे कशी करायची, तो व्हिडिओ सुद्धा बनवलेला, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली. आता बघा तुम्ही पोलीस भरती वगैरे करताय, महाराष्ट्रातलं असं एक गाव नसेल की ज्या गावामध्ये पोलीस भरती करणारे मुलं नसतील. समजताय? सर्वात आधी तुम्ही तुमचा ग्रुप वगैरे तयार करा. जर ग्रुप वगैरे तयार नसेल तर तुम्ही एखाद्या ग्राउंडवरती जा, ग्राउंडवरती 2-3 दिवस पळा, ऑटोमॅटिकली तुमचा ग्रुप वगैरे तयार होऊन जातील. मी माझं सांगतो, मी खेड्यागावामध्ये राहतो. तर बघा माझे म्हणजे मी गावामध्ये मी बाहेर गावी राहत होतो. मी गावामध्ये जाण्याच्या आधी 2 ते 3 मुलं तिथं अभ्यास वगैरे करत होते. आता जर लॅब वगैरे लावली आम्ही 4 मित्र होऊन गेले. ठीक आहे, ते 2-3 मित्र आणि मी स्वतः एकटा, आम्ही 4 ते 5 मित्र. आता लॅब वगैरे लावली आम्ही, ते 600 ते 700 रुपये आमच्या महिन्याचे जात होते लॅबचे. ठीक आहे, तर आम्ही गावामध्ये विचार केला की सायलेंट एरिया म्हणजे शांत एरिया कोणता आहे, त्या एरियामध्ये आम्ही 400 रुपये पर मंथनं रूम केली. 400 रुपये पर मंथनं रूम केली. ठीक आहे, आता बघा तुम्ही असा विचार करा, आता कमीत कमी जर पकडलं तुम्ही कमीत कमी, तर 1000 रुपये महिन्याची गावामध्ये तुम्हाला रूम मिळून जाईल 4 ते 5 मित्रांना. ठीक आहे, आता आम्ही रूम वगैरे केली, बाकी साधन साहित्य काहीच नव्हतं आमच्याकडे. ठीक आहे, हा जो पैसा आमचा वाचतोय, स्वतः पैसे आम्ही जमा वगैरे करायचे, 200, 300 रुपये महिन्याला जमा करायचे. त्या महिन्यात जेवढे पैसे होतील त्या पैशातून आम्ही बुक वगैरे घ्यायचे, जे लागणारे बुक वगैरे आहेत ते. आता या ठिकाणी ही तुमची अभ्यासाची रूम वगैरे झाली, किंवा लॅब लावली तर ठीक आहे, 500-600 रुपये लॅबसाठी जातील. पण माझ्या मते जर तुम्ही खेडेगावामध्ये वगैरे आहे तर एखादी रूम वगैरे करा, तुम्ही 4-5 मित्र मिळून. ठीक आहे, आता तुमचं ग्राउंड वगैरे, तुम्हाला रनिंग वगैरे नाही जमत आहे, तर तुम्ही आधी 2 ते 3 दिवस जा तिथं. तुम्हाला स्वतःला समजून जाईल की हा या एखाद्या व्यक्तीची रनिंग वगैरे चांगली आहे, तर याच्यासोबत मैत्री वगैरे करायची. त्याला व्यवस्थित सांगायचं की त्याचा इव्हेंट काय ते आधी माहिती काढून घ्यायची की आता त्याचा इव्हेंट कोणता आहे. जर त्याचा इव्हेंट राहिला 1600 मीटर किंवा 800 मीटर 400 मीटर, त्याच्यासोबत वगैरे रनिंग वगैरे करायचं. त्याला सांगायचं की माझं 1600 मीटर आउट ऑफ किंवा 18 मार्कांचं करायचं, 100 मीटर असं करायचं. गोळा फेकण्यात सुद्धा मुलं तुम्हाला दिसून जातील, त्यांच्यासोबत प्रॅक्टिस करायची. जसं तुम्ही सुरुवात वगैरे करतात ना, ऑटोमॅटिकली मुलं येऊन आपल्यासोबत जोडतात किंवा आपण दुसऱ्यासोबत जोडून जायचं. समजतंय तुम्हाला? ग्रुपमध्ये राहून स्टडी किंवा ग्रुपमध्ये राहून ग्राउंड करा, 100% अकॅडमीपेक्षा जास्त तुम्हाला इकडे फरक जाणून जाईल. ठीक आहे, आणि बघा जर तुम्ही घरी राहून वगैरे फिजिकल वगैरे करताय किंवा घरी ते 1000-1,500 रुपये डाएट वगैरे खाताय तुम्ही, तर 100% लवकर रिझल्ट, जेवढ्या अकॅडमीमध्ये तुम्हाला रिझल्ट वगैरे भेटणार होता त्याच्या लवकर खूप जास्त तुम्हाला इथं रिझल्ट भेटून जाईल. समजतंय तुम्हाला? आणि ग्रुपमध्ये राहा. जर आता इथं मुलं वगैरे जरी नाही राहिले, तर बघा ग्राउंडमध्ये गेल्याच्या नंतर एखादा कोच वगैरे लावून घ्या. 3 ते 4 महिने कोच वगैरे लावा, किंवा 3 महिने सफिशियंट झाले. 3 महिन्यानंतर तुम्हाला समजून जाईल स्टेप कशा टाकायचे, स्प्रिंट वगैरे कशी मारायची, रिदम कसा टिकवून ठेवायचा. क्लिअर झाला? लावून कसं धरायचं, म्हणजे रनिंग वगैरे लावून कशी धरायची, या सर्व गोष्टीचा तुमचा स्टडी वगैरे होऊन जाईल. स्टडी झाल्याच्या नंतर तुम्ही सेल्फ प्रॅक्टिस करा, सेल्फ स्टडी वगैरे करा. क्लिअर झाला? सांगायचा विषय एवढाच आहे की एखादी अकॅडमी तुम्ही लावण्यापेक्षा स्वतः तयारी वगैरे करा. आता बऱ्याच अकॅडमीमध्ये मी सांगतो तुम्हाला की काय होतं, बघा समजून घ्या तुम्ही या ठिकाणी. आता जर मी एखाद्या अकॅडमीमध्ये गेला आणि एक अकॅडमीमध्ये तिथं शिक्षक ऑलरेडी आहे, त्या अकॅडमीमध्ये शिक्षक आहे, तो शिक्षक त्यांना मॅथ शिकवायचे 30,000 रुपये घेतो. किती घेतो? 30,000 रुपये त्यांना मॅथ शिकवायचे घेतो. आणि मी एखाद्या अकॅडमीला भेट दिली, तर भेट दिल्यानंतर मी सांगितलं की मला मॅथ वगैरे शिकवता येतं, तर ते मला बोलतील की तू किती पैसे घेणार तुम्ही शिकवण्याचे. जर मी 20,000 रुपये घेतले, 20,000 रुपये, किंवा मी 15,000 रुपये घेतले, तर काय वाटतं तुम्हाला, ते मला घेतील का त्यांना ठेवतील? ते मला जॉईन करतील. अशा भरपूर अकॅडमी आहे. आता हे शिक्षक गेल्यानंतर अजून दुसरे शिक्षक येतील, मुलांची लिंक वगैरे तुटेल, आणि बऱ्याच अकॅडमीमध्ये सिलेबस कम्प्लीट होत नाही. आता बघा घरी राहून जर एवढ्या गोष्टी अवेलेबल आहे, तर काय गरज एवढी लाखो वगैरे फी भरण्याची, असं माझं वैयक्तिक मत आहे. समजतंय तुम्हाला? कारण करायचं स्वतःला आहे आपल्याला. ऑनलाईन एखादी बॅच वगैरे घेऊन घ्यायची, आणि काही अडचण आली तर बघा मी माझ्या टेलिग्राम चॅनलला नंबर वगैरे दिलेला आहे. काही अडचण वगैरे आली तुम्ही स्टडीबद्दल क्वेश्चन वगैरे मला व्हॉट्सअपला मेसेज वगैरे करू शकतात. त्यानंतर बघा
घरी राहून कसा अभ्यास वगैरे म्हणजे पोलीस भरती सुरुवात कशी करायची शून्यापासून त्यावर सुद्धा व्हिडिओ बनवलाय, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती सुद्धा बघा. आणि तुमचा स्कोर जर 60 किंवा 70 येत असेल तर याला 90 पर्यंत 30 दिवसांमध्ये कसं घेऊन जायचं यावर सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे, तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की बघा. व्हिडिओमध्ये एकच गोष्ट तुम्हाला सांगेल की मेहनत स्वतःला करायची फक्त आणि फक्त तुम्हाला स्वतःलाच करायची. क्लिअर झाला? तुम्ही डोक्यात हा विचार आणू नका की मी अकॅडमी लावल्यानंतर माझं सिलेक्शन होऊन जाईल. आणि तुम्ही अकॅडमी जेव्हा लावता तेव्हा आई वडिलांना सुद्धा वाटतं की हा माझा मुलगा वगैरे इथे अकॅडमी वगैरे लागतोय तर आता लागून जाईल. हे शक्य नाही. तुमच्या डोक्यात हेच आलेलं असतं की तुम्ही एखादा रील्स वगैरे पाहिलेलं असतं की हा ते डोंगरावर चढत आहे म्हणजे खूप जबरदस्त तिथे प्रॅक्टिस वगैरे घेत असतील, असं नाही. ठीक आहे, ऑफ पिरियड इन पिरियड असतो प्रॅक्टिस करण्याचा. समजताय तुम्हाला? अकॅडमी लावण्या अगोदर तुम्हाला सांगितलं की तिथे कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला बघायच्या त्या सुद्धा व्यवस्थित बघून घ्यायच्या की तिथे टीचर आहे, त्यांची फी किती, त्यांचं ग्राउंड आहे किंवा नाही. समजलं? त्यानंतर बघा, अकॅडमी नाही लावायची तर घरी राहून सुद्धा तुम्ही कशाप्रमाणे अभ्यास करू शकतात. आणि माझं मत मी तुम्हाला सांगून दिलं की अकॅडमी लावायची आवश्यकता नाही. जर खाकी पॉईंट चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर खाकी पॉईंट चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.